स्वतःला ओबीसी म्हणते आणि ओबीसी म्हणला की त्या ठिकाणी असणाऱ्या हिंदू पासून त्या ठिकाणी हे मुक्त होतील अशा पद्धतीची असणारी बाबासाहेबांची असणारी कन्सेप्ट होती. परंतु ती सक्सेस या ठिकाणच्या देशातल्या मनोवादी लोकांनी इथल्या उच्चवर्णीय हिंदूंनी होऊन दिली नाही. ओबीसीची असणाऱ्या 340 नंबरच्या कलमाची असणारी अंमलबजावणी केली नाही. ही या ठिकाणची असणारा वास्तव आहे. म्हणून आम्ही हिंदू धर्मामध्ये राहत असताना हे जर आपण विचार या ठिकाणी मांडत असताना हे हिंदू धर्मात खरंच समता आहे का तपासून पाहिजे. या ठिकाणी बोललेले ते रिपीट करणार नाही. समता आहे का आणि समता कशाला म्हणायला पाहिजे. या समतेमध्ये या ठिकाणी जातीमध्ये जर या ठिकाणी रोटीपिटी व्यवहार जर झाला तर समता निर्माण होऊ शकते. ती समता या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये नाही. समता नाहीये. इथला उच्चवर्णीय हिंदू ओबीसी हिंदूंना त्या ठिकाणी तुच्छ मानतो. बरेच उदाहरण या ठिकाणी सांगता येते. आमच्या मराठवाड्यामध्ये इथालचे असणारे उच्चवर्णीय हिंदू ओबीसीला खेड्यापाड्यामध्ये खूप मोठे अन्याय अत्याचार करतायत. आमच्या मराठवाड्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा एक नाभिक समाजाच्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला आहे. आमच्या रेणापूरमध्ये लातूर जिल्ह्याच्या जवळ एका ओबीसीच्या महिलेवर बलात्कार करताना तिनं विरोध केला आणि जो बलात्कार त्या ठिकाणी करत होता त्याची जीभ कापून घेतलेली. लक्षात ठेवा. आता एक 6 महिन्यापूर्वीच उदाहरण. आमच्या सांगलीमध्ये एक ओबीसीचा नाभिक समाजाचा मुलगा आमदाराच्या घरी गेला कटिंग करायला आणि कटिंग करायला गेल्यानंतर त्या आमदारांनी सांगितलं की माझ्या अंगाची मॉलिश कर. 3 वर्षाची गोष्ट असेल सांगलीमध्ये. तो नाभिक समाजाच्या मुलाला मी करत नाही, मी मॉलिश करत नाही तुझी आणि मॉलिश करत नाही म्हणून घरामध्ये असा सोपला, खूप मारलं त्याला आणि मग तिथे सगळे ओबीसीच्या लोकांनी त्या ठिकाणी असणारा मोर्चा काढला. एका ठिकाणी एससीचा असणारा सरपंच, त्या सरपंचाला ओबीसीच्या लोकांनी असणारा सहकार्य केलं म्हणून त्या गावामध्ये सगळे ओबीसीचे घर झाले. तिथल्या उच्चवर्णीय ओबीसीचे असणारे सरपंच किंवा ओबीसीचे असणारे उपसरपंच यांच्या ज्यांच्या हाताने झेंडावंदन सुद्धा हे आतापर्यंत होऊन देत नाही. म्हणजे आम्हाला हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. अरे हे तर सांगितलंय तुम्हाला की आम्हाला विरोध कोणी केलाय आतापर्यंत कुठं झालाय. म्हणजे आमच्या संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकार त्या ठिकाणी मिळू नये अशा पद्धतीचा असणारा यांनी चंगल बांधलेला आहे या लोकांनी उच्चवर्णीय हिंदूने. या उच्चवर्णीय हिंदूने आमच्या हिताची चर्चा झाली त्या ठिकाणी आम्हाला विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. मग आमच्या ह्या 2 उच्चवर्णीय हिंदू आमचा या ठिकाणी आम्हाला समतेप्रमाणे वागवतो का. कोण आम्हाला समता आमची कोणी हिसकावून घेतलेली आहे. या देशामध्ये समता आमची इथलच्या असणाऱ्या मुसलमानांनी हिसकावून घेतलेली आहे, ख्रिश्चनांनी हिसकावून घेतलेली नाही, बौद्धांनी हिसकावून घेतलेली नाहीये. या देशामध्ये स्वतंत्र भारतामध्ये ओबीसी हिंदूंची असणारी जी काही समता आहे किंवा स्वातंत्र्य जे आहे हे कोणी हिसकावून घेतलं असेल तर उच्च वर्णीयांनी त्या ठिकाणी हिसकावून घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर मैत्री करतोय हे लक्षात घ्या. आणि मग बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात एका ठिकाणी म्हणले होते जर ह्या जर संघर्ष असेल म्हणजे अस्पृश्यांना म्हणाले होते की तुम्हाला धर्मांतर करायचं ना, मग धर्मांतर करायचं तर सामर्थ्य लागेल ना. मग सामर्थ्याचा शोध आम्ही त्या ठिकाणी जर घेतला तर ओबीसीला त्याच पद्धतीने जावं लागलं. बाबासाहेबांनी दिलेल्या सन्मार्गाप्रमाणे जावं लागलं. बाबासाहेबांनी धर्मांतर कसं केलं कसं बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये सर्व काही दिले की जर हा कला असेल या कलाला जर तुम्हाला फेस जर करायचा असेल तर तुमच्याजवळ असणारं सामर्थ्य पाहिजे. आपण फक्त हवेमध्ये गोळ्या मारून या ठिकाणी जमणार नाही. आणि हे सामर्थ्य केव्हा होईल
बहुजन समाज हा नागवंशी आहे आणि बहुजन समाज हा नागवंशी असेल तर आम्ही शोधलं. मी आमच्या भाटाला आणलं. भाटाला सांगितलं की तू मला त्या ठिकाणी शोध म्हणजे ओरिजिन कुठून झालेली. आमच्याकडे ओबीसी मध्ये भाट येत असतात. ओबीसी मध्ये वंशावली तपासायला भाट येत असतात. राजस्थानहून येत असतात. भाट आले आणि भाटाला सांगितलं त्यावेळेस उपरेचा आणि असणारा माझे शोध कुठून आलो मी. तर त्यांनी सांगितलं शेवटी सगळे पिढ्या बघितल्यानंतर उपरे तुम्ही नागवंशी आहात. आमच्या महेंद्रकरला सुद्धा पुरावा दिला त्यांचा. महेंद्रकर सुद्धा नागवंशी आहे. आणि मग आम्ही तुम्ही नागवंशी असो आणि नागवंशी जर बुद्ध धर्माचे असो तर हे आमच्या हाऊस सोडून होम मध्ये आम्ही चाललोत ना. हे गिरायचं घर आहे आणि आमच्या घरी आम्ही जर चाललो असो तर काय म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही, वेगळंच नाही. पण हे समजून सांगायचं असणार काम आहे आम्हाला. म्हणजे हे सामर्थ्य कुठं येईल आम्हाला करायचं हे इनिशिएटिव्ह आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. ही सुरुवात आम्ही केलेली. कारण कर्मकाळाच्या दलदलीमध्ये या ठिकाणी फसणारा असणारा ओबीसी समाज आज त्या ठिकाणी त्याच्यातून बाहेर काढण्याचं असणारं काम आम्ही करतोय. बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले नामांतर आणि धर्मांतर ते उदाहरण सांगत असतात त्या भाषणामध्ये की अस्पृश्य चोखा मेळा म्हणतात आता स्वतःला. अरे आजचा या देशातला जो मोठ्या संख्येने असणारा ओबीसी हिंदू म्हणजे हिंदू मोठ्या संख्येने असणारा हिंदू मागास हिंदू म्हणू आपण तो स्वतःची ओळख ओबीसी म्हणून सांगतो ना. म्हणजे इथालच्या असणाऱ्या मागास हिंदूने नामांतर केलं का नाही लक्षात घ्या. म्हणजे नामांतर आणि धर्मांतराच्या या ठिकाणी सांगत असताना या देशातल्या बहुसंख्य असणाऱ्या मागास हिंदूनं स्वतःला ओबीसी म्हणून घेतलं ना. आणि ओबीसी म्हणून जर घेतलं असेल तर त्यांनी नामांतर केलं का नाही. आणि मग ते नामांतर कसं आहे. ते नामांतर हिंदू धर्मामध्ये राहून ते नामांतर आहे. त्या दुर्गंधीमध्ये आम्ही राहून नामांतर करून काही उपयोग नाही. म्हणजे आम्ही नामांतर केलं स्वतःला आणि नामांतर केल्यानंतर आम्ही त्या धर्मामध्ये आम्ही राहिलो तर त्या धर्मामध्ये राहिल्यानंतर काय होतं ती दुर्गंधी असते, ती कर्मकांड असतं. इथाचे म्हणजे बरेचसे लोक सांगतात की आम्ही हिंदू धर्मामध्ये राहून आम्ही असा चेंज करू वगैरे, ते होणार नाही. म्हणून हा दुर्गंधीपासून जर मुक्त व्हायचं असेल त्याला एकच मार्ग बाबासाहेब सांगतात की धर्मांतराचा. धर्मांतराचा मार्ग नामांतर करून या ठिकाणी नामांतरपर्यंत तुम्ही आलात ना. नामांतर तर केलं नाही तुम्ही स्वतःला. आता बघा इथे बारामतीला जैन समाजाचे काही लोक आलेले ओबीसी म्हणून इथं आलेले. बारामतीला एक ठराव घेतला त्यांनी. त्यांच्या अधिवेशनामध्ये एक ठराव घेतला की आम्ही आता आमच्या दाखल्यामध्ये हिंदू देणार नाही जैन देणार. आणि तुमचा आम्ही शिल्पी जैनमध्ये पण शिल्पी आहे, जैनमध्ये पण सोनार आहे, जैनमध्ये सुद्धा असणारे म्हणजे साळी आहे, नागिक आहे, परीट आहे जैनामध्ये. आणि ह्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलंय ठराव घेतला बारामतीला 3 वर्षापूर्वी. आता त्या मुलाच्या दाखल्यामध्ये जैन घेतात आणि कंसात जात घेतात. लक्षात घ्या. आणि मग तसा ठराव आपण काय घेऊन आमच्या ओबीसीनं. अरे तुम्ही तर नामांतर केलं ना, ओबीसी म्हटलं ना. ओबीसी हिंदूच्या ऐवजी ओबीसी द्या आणि कंसात जात द्या ना. काय फरक पडतो. कुठं चूक होती तुमची. आहे का तयारी आमची. आपण धर्मांतर झाल्यावर आपण बौद्ध देऊ पण सुरुवात करा ना. आम्ही उद्याच काय तुमची जगाने धर्म आमचा धर्म ओबीसीचा आहे. ओबीसी म्हणजे ओरिजिनल भारतीय कम्युनिटी. या देशाची आम्ही कोण नाही पाहिजे. ओबीसी मध्ये आम्ही ओरिजिनल बुद्धिस्ट केलं. त्याचं नाम फॉर्म सांगायचं शाळेमध्ये हेड मास्तरला. ओबीसी आणि कंसामध्ये मग जात द्या ना. हे करा म्हणजे हे कुणाला भेटेल बघा. हे उच्चवर्णीय हिंदू तुम्ही आंदोलनाला भेट नाही, कुणाला मारहाणीला भेट नाही, जाडपोळीला भेट नाही. हे उच्चवर्णीय हिंदू धर्मांतराला भेटतात. लक्षात ठेवा. त्यांच्या मर्मावर बोट त्या ठिकाणी ठेवलं तर हे उच्चवर्णीय हिंदू काय होतात आत्ता सरळ होतात. म्हणूनच नागाच्या भूमीमध्ये नागपूरला ज्यावेळेस पहिली परिषद झाली राहुलजी वानखेडेंनी मला फोनवरून सांगितलं की उपरे साहेब हा रामदेव बाबा देणे आला नागपूरला. परंतु आमची परिषद झाल्यानंतर दीक्षाभूमीवर पहिल्यांदा गेला आपल्या परिषदेचे परिणाम. नागपूरला त्या ठिकाणी परिषद झाली. आरएसएसचे उद्योग भारतीचे म्हणजे त्यांच्या बरेच तोंड आहेत, आरएसएसचे बरेच मुख आहेत.
उद्योग भारतीचे सुरेश देशमुख नाशिकला राहतात. त्यांनी फोन केला मला, म्हणजे ते नागपूरचं भाषण आम्ही वाचलं, टीव्हीवर बघितलं, चर्चा आहे, म्हणजे तुम्ही उच्चवर्णीयाला शिवाय देता कोणी. आम्ही काय केलं म्हणजे आम्ही आदिवासी भागामध्ये जातो, आदिवासीच्या लोकांना शाळा बांधतो, दवाखाने बांधतो आम्ही RSS वाले, आणि तुम्ही आम्हाला असं म्हणतात म्हणलं तुम्ही उच्चवर्णीय हिंदू असे आहेत तसे आहेत असं म्हणू नका म्हणले उपरे साहेब. मी म्हणलो मी म्हणणार नाही म्हणलो, फक्त एकच करा म्हणलो, तुमचे सरसंघ चालक आहेत ना सुदर्शन, बरोबर हा भागवत, आता भागवत आम्ही नावच लक्षात ठेवत नाही त्यांचे, वाटेला जात नाही तर काय म्हणून त्या भागवतला जाऊन सांगा सुदर्शन गेले तर त्या भागवतांना सांगा एक पत्रकार परिषद घ्या. काय सांगितलं देशमुखला मी, एक पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदमध्ये भागवतने काय म्हणावं की या देशातल्या ओबीसीची जनगणनेसाठी RSS तुमच्या बरोबर आहे, ओबीसीच्या बरोबर आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या बाजूने RSS आहे, अशा पद्धतीचं विधान पत्रकार परिषदमध्ये एका वाक्यातच करा म्हणून सुरेश देशमुखला मला, आम्ही तुमच्या बरोबर राहू. नाही असं कसं होतं म्हणजे मला होत नाही तर मग आमचं तुमचं कसं पटेल म्हणलं. अरे म्हणलं आमची जर जनगणना झाली तर आम्हाला या बजेटचा आमच्या संख्येनुसार असणारा वाटा प्लॅनिंग कमिशन देईल म्हणलं आम्हाला. आम्ही 52% आहोत ना, 52%, 100 रुपयातले 52% आमच्या हितासाठी आम्हाला मिळतील ना. आम्हाला जर या ठिकाणी आम्ही पाहून झालो स्वतःला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आमचं जर या ठिकाणी सेन्सेस जर झालं तर या देशातल्या लोकसभेमधले खासदार आणि आमदारांमधला वाटा आम्हाला मिळेल ना, सत्तेमधला वाटा मिळेल, संपत्तीमधला वाटा मिळेल. एवढं वाक्य म्हणाला म्हणलो, नाही कुठं विरोध करते म्हणलो. आता तुला कुठं सांगू शकत नाही म्हणलं. मंडल आयोगापासून विरोध करतात. 1951 पासून पंडित जवाहरलाल नेहरूनं जनगणनेला विरोध केला. जनगणनेपासून असताना म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरूने विरोध केला आणि जनगणना या देशामध्ये ब्रिटिशाच्या काळात झाली म्हणलो, परंतु स्वतंत्र भारतामध्ये ओबीसीची जनगणना होत नाही. थांबलो तिथं आणि नंतर परत आता परवा फोन आला त्याचा की भागवत साहेब लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये गेले आणि लोकसभेच्या ऑफिसमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगताय मला की त्या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं भागवत साहेबांनी की सरसंघ चालक हा दलिताचा सुद्धा होऊ शकतो, सरसंघ चालक हा महिला सुद्धा होऊ शकते. हे कशाचं असतं म्हणजे धर्मांतराची भीती आहे, त्यांना लक्षात ठेवा. कारण हे भांडवल आहे ओबीसी हेच RSSचं भांडवल आहे, हेच उच्चवर्णीयाचं भांडवल. तुम्ही वोट बँकेचे असणारे शेअर तुमचे जास्त आहेत, तुम्हाला कधी कर्ज दिलं नाही त्यांनी. आणि मग त्या ठिकाणी त्याचा परत फोन आला, त्यांनी मला हे सांगितलं की दलिताचा सुद्धा सरसंघ चालक होऊ शकतो आणि महिला सुद्धा सरसंघ चालक होऊ शकते. मी म्हणलो देशमुख साहेब तुमची कोर कमिटी कितीची असते म्हणलो RSSची. हे म्हणजे असं एकावन्नची म्हणलो, 51 मध्ये 50 उच्चवर्णीय असतील आणि 51 आमचा दलित असेल आणि त्याला सरसंघ चालक करतील आणि त्याचं कल्याण सिंग आणि बंगाराप्पा करतील. अशाच पद्धतीचा असणारा आमचा इतिहास आम्हाला माहिती आहे, हे आम्हाला सांगू नका. म्हणजे अशा पद्धतीचा असणारा यांना भीती कशाची आहे म्हणून आम्ही काय म्हणतो, आम्ही कलेक्टरकडे जातो. लायसन घेतलं आम्ही, एका रिव्हॉल्वरचं लायसन घेतलं आम्ही, लायसन घेतलं तर गुंड आमच्या घरी येत नाहीत बघा, दरोडे टाकायला चोर पण येत नाही. येतात का? नाही येत. कारण त्यांना माहित असतं त्यांच्याकडे दरोडे खोडाकडे आणि चोराला माहित असतं की उपरेकडे आता रिव्हॉल्वर आहे, त्याच्या घरी जाऊन दरोडे टाकायचे नाही आणि त्याला कुठे रस्त्यात काढून मारायचे नाही, कारण त्याच्याकडे हत्यार आहे. हे उच्चवर्णीय हिंदू कशाला भेटतात, धर्मांतराच्या हाताळायला भेटतात म्हणून त्याच्या ओबीसीच्या कमराला धर्मांतराचा हत्यार त्या ठिकाणी मानला. मरमार बोट फुल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी मुक्तता नाही लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की धर्मांतराचा हत्यार घेऊन 1 वर्षात आम्ही निघालो तर बघा हे सर्व मंडळी एकत्र आली. आम्ही कधी म्हणजे पाटील साहेब आम्ही कधी म्हणलोच नाही ना धर्मांतर करायचं, कसे ते लोक कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे. आता मी 14 ऑक्टोबर 2011ला ज्यावेळेस धर्मांतराची घोषणा केली मला थोडी भीती होती तुमच्यासारखीच. म्हणलं आता आपल्याला कुणी बोलवणारच नाही, आता काहीच नाही म्हणलं आपल्याला, म्हणजे आमच्या जात तर बोलवणारच नाही, ओबीसी पण बोलवणार
वेळेस बोलवलं मला मागच्या वर्षी, आता परवा पण बोलवलं होतं ओबीसी परिषद. नांदेडला 6 वेळेस बोलवलं. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर ओबीसी परिषदेला, वेगवेगळ्या समाजाच्या परिषदेला उपरेला मागणी वाढली आहे. मग काय समजायचं आम्ही सांगा, निष्कर्ष काय करायचं? बायकॉट केलं का स्वीकारला आम्हाला? जर आम्हाला स्वीकारला असेल तर हा रस्ता आमचा त्या ठिकाणी आम्ही पार पाडू आणि आमच्या स्वघरी जाऊ. आम्हाला स्वीकारलं लोकांनी, उत्सुकताने त्या ठिकाणी ऐकायला आम्हाला बसतात नव्हतं. पुण्याला बसले, आता पुण्याला काय बसले काय म्हणले तर हरिनरकेच्या बाबतीमध्ये डॉक्टर बोबडेनी आता बोलले त्या ठिकाणी. डॉक्टर बोबडे होमिओपॅथिक डॉक्टर आहे बरं का, होमिओपॅथिक सायंटिस्ट आहे त्यांच्याकडे. आता ते पॉम्पलेट वाटत होते हरिनरकेंचं पॉम्पलेट वाटत होते. मला दुःख झालं हरिनरकेचं. तिथं आले आमचे वानकडे साहेब म्हणजे तुम्ही चालेल ना उद्या ओबीसी परिषद. मी मुंबई ओबीसी परिषदला चालू होतो पुण्याला. आमच्या इथं मांढरे साहेब आहेत, शिवपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बसलेले. मांढरे साहेब समोर बसलेले ते पण होते. आणि तिथं मी गेल्याबरोबर मोठ्या आशेने लिहिलं, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे खंड लिहिले, ज्या हरिनरकेने फुलेशाह आंबेडकर या ठिकाणी सांगितलं आम्हाला, त्या हरिनरकेने त्यांना आम्ही पत्रिका दिली, इन्व्हिटेशन दिलं, पॉम्पलेट दिलं त्यांच्याकडे हरिनरकेकडे. आता हरिनरकेने ते बघितलं, त्यांचा चेहरा बघितला. त्या दिवशी दैनिक सम्राटला बातमी होती. बरं, ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मीडिया आमचं नाही, पण बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये म्हणजे माझ्या मुलाखती छापून येऊ लागल्या. बऱ्याच नवा काळापासून लोकसत्ता वगैरे वगैरे येऊ लागल्या. आणि हरिनरकेने जे बातमी वाचून आले होते तेव्हा थोडं लहानच होतं त्यांचं. तुला काहीतरी किरकिर झाली असेल घरी म्हणून असं आम्हाला काय करायचं. पण मला माहित होतं त्यांच्या बॅगेमध्ये सम्राट होता. ते गौतम कांबळेने मला सांगितलं की बॅगेमध्ये त्यांचे सम्राट आहे. तरी वाचला ते बसून लहानपण झालं म्हणजे. पत्रिका त्यावेळेस वाचल्यानंतर त्या पत्रिकेमध्ये बुद्धाकडे वाटचाल. तिथं काय देवाचं नाव कुठंच नव्हतं. होतं का पत्रिकेमध्ये? आता या पत्रिकेमध्ये देवाचं नाव आहे का? पण ज्यावेळेस ते भाषण करायला उठले ओबीसी समोर, ते असे म्हणाले की उपरेने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. उपरेने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे, कारण आमचा ओबीसी देव नाही म्हणल्यानंतर तुमच्या समोर बसणार नाही. माझ्या डोक्यात मुंगे आल्या की जो फार मोठा स्वतःला विद्वान समजतो, आमच्या आंबेडकरी अन्यायाने त्याला डोक्यावर घेतलं महाराष्ट्रामध्ये. आणि तो म्हणतो की देव जर तुम्ही नाही म्हणणार उपरे तर ओबीसी तुमच्या समोर बसणार नाही. बरोबर आहे का नाही मोहनराव? आणि मग उठून गेला का माझ्या नंतर दुपारच्या भाषणात? कोण उठून गेलं? हरिनरकेच गेले. त्यांना नरकात जायचं असं म्हणून ते तसं म्हणत असतील. आम्ही मुलांना पाहिजे. आता तिथं बाबासाहेब फुले बुद्धाचं नाव घेतात, मोठे मोठे पुस्तक घेतात, साहित्यिक म्हणून फिरवतात आणि आम्हाला फोन करून सांगतात मोठे मोठे साहित्यिक महाराष्ट्रातले. आता सांगितलं पाटील साहेबांनी की साहित्य, अरे काही उपयोग नाही. आम्ही साहित्यिक हो, आम्ही साहित्यिक हो. काय झालं? नामांतरनंतर दलित साहित्य पुढे आलं का नाही? दलित साहित्य पुढं ओबीसीचं साहित्य आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही मांडू. कशाला कोण साहित्य आणि कोण कशाला पाठवा पैसे आणायचा आम्हाला? ह्या साहित्यिकांनी आम्हाला द्विधा स्थितीमध्ये सोडलेलं लक्षात ठेवा. द्विधा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे. एकीकडे देव सांगायचा आणि एकीकडे तुम्हाला म्हणजे बुद्ध सांगायचा. अशा पद्धतीनं देव कशा म्हणाला हरिनरकेच्या तोंडामध्ये? कारण तिथं देवाचंच नाव नव्हतं, पण बुद्धाच्या विरोधात बोलता येत नाही म्हणून देव मानला तिथं त्यांनी. लक्षात ठेवा, तिथं पत्रिकेमध्ये म्हणजे देव नव्हता, परंतु राग कुठं होता? बुद्धाच्या विरोध देव आहे ना. म्हणजे विज्ञान आणि ईश्वर. ईश्वर म्हणजे काल्पनिक आणि विज्ञान. इकडे विज्ञान निष्ठ असणारा धर्म बुद्धाचा आहे आणि काल्पनिक पाया असणारा जो धर्म आहे तो हिंदू धर्म आहे. आणि बुद्धाचा असणारा ते पाणी वाटचाल त्या ठिकाणी दाखवतो पत्रिकेमध्ये. आणि हाच खंडने आणलेला, हाच गीताचा असणारा सत्यधारी लोकांचा असणारा भाग. जर असं सांगत असेल तर या परिषदेमध्ये आपण त्याचा निषेध करायला पाहिजे. आणि त्याच्याकडे आमची वाटचाल चालू आहे. आमच्या बुद्ध धर्माच्या असणाऱ्या अनुयाला या ठिकाणी सांगायला पाहिजे. चांगले चांगले लोक आले, मी काय एवढा विद्वान नाही. मला हात जोडून विनंती करायची, बुद्धा
देऊ नका. इथाच्या ओबीसीला सांगायचं जे ते सांगते त्याला मान्यता देऊ नका आणि इथाच्या मुसलमानांना सांगायचं की त्याला त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करू नका. तुम्ही आपणच डोक्यावर बसलेले. आमच्यासारखे बोलके सुधारक येतात आणि त्याला त्या ठिकाणी सांगतात अरे जो बाबासाहेबांचा खंड येतो आणि तो जर म्हणत असेल तर ईश्वर सांगितलं ओबीसी त्या ठिकाणी राहत नाही तर त्याला काय म्हणावं आम्ही? अशा ईश्वरवादी लोकांना काय म्हणावं? हा का साहित्यिक आहे? हा भाट आहे? हा भडजी आहे? हा भडजी आहे, हिंदू धर्मातला भडजी आहे. हा हिंदू धर्माची छावणीचं रक्षण करणारा असणारा सैनिक आहे. आम्ही चाललेलो विज्ञानिष्ठ असणाऱ्या धर्माकडे आमच्या सोबतही चाललेलो आहे. अनेक प्रश्न आमच्या समोर सांगितले जातात. हे असा एक प्रश्न म्हणजे त्या उघड त्या ठिकाणी दुपारी म्हणजे चर्चा झाली. बरेच लोक थांबले होते शेवटपर्यंत. मोहनराव मला वाटतं काही त्यांचे क्लासेस होते म्हणून गेले. शेवटपर्यंत 6 वाजेपर्यंत असणारे लोक त्या ठिकाणी थांबले होते. पांडे साहेब होते तुम्ही थांबले काय केलं नाही म्हणून मग मी तिथं तर हेच बोललो जे काही आज बोलतो तिथं तेच बोललो. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही जे भेसळ असणारं बोलणं या ठिकाणी आपण ऐकून घेऊ नये. सर्टिफिकेट देणारा या देशामध्ये एकच समाज आहे. तो भौतिक न होता सर्टिफिकेट देऊ नका बुद्ध धर्मातले असणाऱ्या धर्मांना आणि ओबीसीने त्यांचा स्वीकार सुद्धा करू. अशा पद्धतीचा असणारी द्विधा मनस्थितीमध्ये असणारा आमचा समाज आणि आमच्या या ठिकाणच्या असलेल्या धर्मांतराच्या असलेल्या भूमिकेला जे काही विरोध होतोय म्हणजे काही सांशक आहेत लोक काही म्हणजे म्हणतात की बापरे धर्मांतर झाल्यानंतर काय होईल, आमच्या मंडळ आयोगाचं काय होईल, आम्हाला तिकडे गेल्यानंतर आरक्षण मिळत का नाही. अरे तो म्हणतो 1850चा कायदा आहे. 1850चा कायदा असा सांगतो की तुमच्या काय म्हणजे स्थावर मालमत्ता आहे, घटनेने दिलेले जे अधिकार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस अस्पृश्यांनी हे प्रश्न केले होते. विचारतात आता सुद्धा तेच विचारतात की जे महारत्नाची जागा सुद्धा तुम्हाला मिळेल. नगरच्या काही म्हणजे असणाऱ्या बौद्धांना ती मिळाली महारत्नाची जागा. हे 1850चा कायदा आहे. अरे ती जाऊया म्हणून राजकीय आरक्षण किती दिवसाचं आहे? राजकीय आरक्षण 10 वर्षाचं आहे. राजकीय आरक्षण खरं पण झालं पाहिजे. काय म्हणजे ज्या राजकीय पक्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षामध्ये समता नाही, बंधुत्व नाही आणि न्याय नाही आणि बंधुभाव नाही म्हणजे हे तत्वच नाही का म्हणजे पॉलिटिकल पार्टीमध्ये हे तत्वाचं पालन नाही करत. कारण 22 वर्ष आता नाही बोलत नाही पाहिजे धम्मपीठ आहे. म्हणजे या तत्वाचं जर पालन त्या ठिकाणी होत नसेल आणि त्या तत्वाच्या पालनानुसार त्या ठिकाणी काम होत नसेल तर मला या ठिकाणी म्हणायचं की आम्हाला धर्मांतराच्या वेळी आम्ही जे संशय असणाऱ्या काही भूमिका घेतो या ठिकाणी की आमचं आरक्षण टिकणार आहे का नाही. अरे तुम्ही जर बुद्ध धर्मामध्ये प्रवेश घेतला तरी या देशाचे 50% लोक बुद्ध धर्माचे